वत्सा, इतके दिवस माझी मनोभावे सेवा केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. देवी माते, प्रत्यक्ष तूच आली आहेस? होय वत्सा, आता इथे राहू नकोस. अक्कलकोटला जा. तिथे दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ आहेत. त्यांना भेट. तुझं दुःख तेच दूर करतील. स्वामी 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 भवानी माते, स्वामी आता कशाला या नागवंडाचं लचण माझ्या मागे लावलंयस? मला थोडीशी विश्रांती घेऊ दे. जा बाबा, नागवंडा जा. पण स्वामी महाराज, पंढरपूरला जा. माझ्यापाशी नको येऊस. पणच नागवण नका. हो, पण आपण अक्कलकोटहून निरोप आलाय मला. मी नेत्रे वैद्य. या विठ्ठल मंदिराच्या मागेच माझं घर आहे. तिथे आपण जाऊया. एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल, मग तुम्हाला दिसायला लागेल. चला. मला दिसायला लागलं अगदी पूर्वीसारखं, स्वच्छ आणि लख्ख. स्वामी, तुम्ही मला आंधळ्याला दृष्टीदान दिलं. इथं पंढरपुरात आलो, त्या वैद्यांची भेट झाली आणि माझ्या नजरेसमोरचा काळोख दूर झाला. स्वामी समर्थांचा जय जयकार असो. स्वामी, तुम्ही मला पंढरपूरलाच का पाठवलं? भोगांच्या अंताचं स्थान आणि वेळ ठरलेली असते. चुकवो म्हणता चुकवता येत नाही. तुझ्या भोगांचा अंत त्या क्षेत्री व्हावा, हे विधिलिखित होतं. म्हणून तुला पाठवलं तिथे.